मला छोटीशी मदत हवी आहे तुमच्याकडून. कसली? काय नाही, साधी मदत. 8 वर्षापूर्वी माझ्या माणसाने तो गेम वाजवला, म्हणजे वाजवायचा प्रयत्न केला असं समजूया आपण. सावलीच्या मागे तो लागला, ती रेल्वेच्या दिशेने पळत सुटली, मग त्याने तिला पकडलं. जीवाच्या आकांताने पळत होते तरी माणसाने माझ्या पकडलं, तिच्या मुलाला घेतलं, ट्रॅकवर टाकलं, सावलीला पण घेतलं आणि ट्रेनच्या खाली राजकुमार, हे सगळं मला माहिती आहे. आता तुझी काय अडचण आहे नक्की ते सांग. एक मिनिट, तुला अशी तर शंका वाटत नाहीये ना की ज्या बाईला ट्रॅकवर फेकलं ती सावली नव्हतीच? खंड्या, त्या माणसाचं नाव ज्याने गेम वाजवायचा प्रयत्न केला, म्हणजे मला माहिती नाही अजून. तो सांगू शकतो की सावली या जगात आहे का नाही. त्याचा मोबाईल मी ट्रॅकला लावलाय, एकदा तो सापडला ना की मी त्याला उचलीनच. मग उचल त्याला. कसं उचलणार? त्याचा फोन ट्रेसवरती टाकलाय मी, पण कसं आहे ना, तो माझ्या हाताला लागत नाहीये. आणि मी स्वतः गेलो किंवा माझ्या नेहमीच्या माणसांना पाठवलं ना त्याला पकडायला, तर तो पळून जाणार पुन्हा. आणि पोलिसांच्या हाती लागला ना तर भैरवीजी फास आपल्या दोघांच्याही मानेवर येईल ना. तुला माणूस हवाय का? एक्झॅक्टली, मला माणूस हवाय, पण आयत्या वेळी कोण मिळणार? कसं आहे मार्क, त्याचा फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या, पुढचं मी बघतो. चेहऱ्यावरनं वाटत नाही करेल ना पण हा काम. ही इज मार्क. होईल काम आपलं. पण तुला माहितीये का, खूप रागवल्यावर जो छोटा मेंदू असतो ना तो असा डूक करून बाहेर पडतो. काही पण बोलू नका साई. मी तुला सांगणार नव्हते पण ठीक आहे, सांगते आता. तुझ्या या रुसून बसण्यामुळे तुझी एका महत्वाच्या माणसाला भेटण्याची संधी निघून गेलीये. नसतं बोलायचं कुणाशी. अरे निदान नाव तरी विचार, कोणाला होतं ते? का? त्यांचं नाव विचारू, त्याच्या नावाने जेवण करू. ठीक आहे, नको विचारूस, पण ते तर तुझी खूप चौकशी करत होते. मला विचारत होते की अबीर कुठे आहे, मला भेटायचंय त्याला, मला बोलायचंय त्याच्याशी. पण मी त्यांना सांगितलं की अबीर ना खूप चिडलाय, तो कोणाशीच बोलणार नाही आता, म्हणून बिचारे निघून गेले रे ते. मग जाऊ दे ना, मला काय त्याच्यावर म्हणतो मी. एवढा चिडलायस तू? पण ते तर बिचारे मला म्हणत होते की मला ना अबीरला एखाद्या मस्त ठिकाणी फिरायला घेऊन जायचंय म्हणून. हॅलो ओवी, बोल ना. अबे काय झालं तुला? कुठेस तू? शाळेत का नाही आलास आज? अरे यार, मला यायचं असतं बघ, पण आईने मला येऊच दिलं नसतं. तिने मला घरात कोंडून ठेवलं असतं बघ. का नाही यायला दिलं शाळेत? काय माहिती तिला काय झालं असतं ते. आज सकाळपासून नुसती चिडचिडच करत असते ती. मला तर वाटतंय ती परत माझ्यापासून काहीतरी सिक्रेट लपवत असते बघ. खरं सांगू अबीर, मलाही असंच काहीतरी वाटतंय. बाबा पण घरात ना खूप विचित्र वागतो रे. सारखा फोनवर असतो आणि विचारलं की टाळतो. पुढे एक गोष्ट आनंदाची असते बघ, आपलं ते मेन मिशन असतं ना आई बाबांचं, ते आता फास्ट पुढे जाणार असतं. म्हणजे अरे अबीर काय झालंय नीट सांग ना. अगं ओवी, सारंग काका म्हणजे तुझे बाबा आज आमच्या घरी आले असतात. काय? हो, आणि ते स्वतःहून म्हणाले की आपण सगळे मिळून परत कुठेतरी लॉंग ट्रिपला जाणार असतो. काय? खरंच? ये अबीर बाई, बाहेर काय चाललंय याची कल्पना नाहीये तुम्हाला? अगं शांत हो सावली, किती चिडचिड करतेस? अगं लहान आहे तो. बाबा मला माहितीये मी चुकतेय, मी त्याच्यावर ओरडायला नकोय. त्याने बातम्यांचा व्हिडिओ पाहिला असता तर काय झालं असतं? सावली, 2 मिनिटं मोबाईल देत असते का? मी हिस्ट्री चेक करतो की त्याने कुठला व्हिडिओ बघितला असतो. घ्या. व्यंकटेशी काय झालं? काय बघितलं अबीरने? बोला ना काहीतरी. मुलांनो, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपण सगळे मिळून पावसाळी पिकनिकला जाणार आहोत.
तुमचा उत्साह बघून मला कळलंय की तुम्ही तयार आहात, पण फक्त तुम्ही तयार असून नाही चालणार. मला तुम्हा सगळ्यांच्या पालकांची लेखी परमिशन लागणार आहे, ठीक आहे? बाबा, व्हिडिओ शूट कोणी केला असेल? अभिने पाहिलाय का व्हिडिओ? नाही, तो कार्टून व्हिडिओ बघत होता, पण त्याच्या खाली तुझाच फोटो दिसला म्हणून मी तो ओपन केला आणि मग हाच व्हिडिओ चालू झाला बघ. जाऊ, आता खरी अडचण वाढली. इतके दिवस मी तुला मीडियापासून लपवत आलो, पण आता मीडियाला कळलं की तू परत आलीस. हा व्हिडिओ व्हायरल होणार. आता काय करायचं? आपण अभिरला लवकर पाठवून देऊयात का प्लीज? म्हणजे ते मीडियावाले इथे येतील, कॅमेरा घेऊन येतील, दारावर उभे राहतील, त्याआधी आपण पाठवून देऊयात अभिरला. अभिर एकटा जायला तयार नाहीये सारंग सोबत. काय करू मी? या परिस्थितीतून बाहेर कशी पडू मी बाबा? तू शांत हो साऊ, शांत हो. कशी शांत होऊ? तुम्ही विचार करा, जर मी अभिर सोबत बाहेर पडले आणि तिथल्या एखाद्या पत्रकाराने मला गाठलं, त्यांनी मला नको नको ते प्रश्न विचारले अभिर समोर, तेव्हा काय उत्तर देणार आहे मी? माझ्या मुलासमोर माझा भूतकाळ आला ना तर मी तोंड दाखवू नाही शकत त्याला. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे मीडियापासून अबीरला लांब ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी तो सारंग बरोबर गेलेलाच बरा. आणि आता तो कसा जाईल ते मी बघतो.